अवॉइड द नॉईज फ्रॉम द ट्रॅफिक आउटसाईड. मी आज मराठीत व्लॉग करणार आहे. माझा हा दुसरा व्लॉग आहे आणि मी एक नवीन हिरोची इलेक्ट्रो बाईक घेतली होती. तिचं नाव आहे इसेन्शिया TX सिंगल स्पीड. मी ती जुलै 2020 साली घेतली होती आणि दिस इज माय 2 months रिव्ह्यू ऑफ दिस बाईक. मी आज रविवारचं म्हणून इथं चांदणी चौक पाषाणच्या इथं सायकल चालवायला आलो होतो. तर दिस इज द हिरो इलेक्ट्रो बाईक. ई ट्रान्समिशन तिचं हिरोकडून आहे आणि हे एक बेसिक मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये 2 व्हेरियंट येतात. एकाचं नाव आहे इसेन्शिया TX म्हणून आहे, आपल्याला जसं काही इथं दिसतं आहे, आणि दुसरं आहे इझफायर म्हणून. तर ही इसेन्शिया TX मी जी घेतली होती ही अंदाजे 21,000 रुपयाला घेतली होती परिहार सायकल्स पौड रोडवरनं. तर ही सिंगल ट्रान्समिशन बाईक आहे. ह्याच्यात तुम्हाला गिअरवाली पण मिळू शकते. तर जसं आपण बघतोय, मी जस्ट एक रिव्ह्यू देतो आहे, मला कंपॅरिझन वगैरे काही असं करायचं नाही आहे. इट इज जस्ट अबाउट माय परचेस. तर इथे एक हा इलेक्ट्रिकल कन्सोल आहे. तर ह्याला इथं ऑन अँड ऑफ स्विच आहे. इथं आपल्याला तशी लो आणि हाय अशी बॅटरी कपॅसिटी दिसते. ही झाली, मी आता एक आठवडाभर चालवतो आहे या बॅटरीवरती. आणि ह्याला असे मोड्स आहेत, तुम्हाला जसं काय दिसतं आहे, लो, मीडियम आणि हाय. तर लोमध्ये ती मॅक्सिमम आपण चालवली तर ती 6 km/hने जाते, मीडियममध्ये 18ने आणि हायमध्ये 25 km/hने जाते. तर या सायकलमध्ये 4 मोड्स आहेत बेसिकली. एक आहे विदाऊट इलेक्ट्रिक आपण वापरलं तर साधी नॉर्मल सायकलसारखी चालते. एक पॅडल असिस्ट मोड आहे, ज्याच्यात आपण समजा लोमध्ये ठेवलं आणि पॅडलिंग केलं तर मॅक्सिमम स्पीड हा तिचा 6 km/hने आहे. मीडियममध्ये ठेवली तर 18 आहे आणि हायमध्ये ठेवलं तर 25 आहे. दॅट इज अ पेडल असिस्ट मोड. आपण नॉर्मली एक पेडल मारलं की मागचं चाक असतं ते एकदा फिरतं, पण ह्याच्यात एक मारलं की अंदाजे 3 ते 4 वेळा मागचं चाक फिरतं. इट गिव्स अ जेंटल पुश वाईल यू राईड द बाईक. आणि दुसरा आहे की आहे पूर्ण इलेक्ट्रिक मोड. या साईडला तुम्हाला एक छोटासा ॲक्सिलेटर दिला आहे आणि एक बटन दिलं आहे ऑन ऑफसाठी. तुम्ही फक्त ॲक्सिलेटरवरती पण बाईक विदाऊट पेडलिंग ही चालवू शकतात, जस्ट ऑन द इलेक्ट्रिक मोड. प्लीज इग्नोर द ट्रॅफिक साऊंड्स. मी हे मोबाईलवरती शूटिंग करतो आहे. आणि दुसरा आहे वॉक अँड टॉक मोड. हा जो आहे 6 km/hचं बटन आहे, हे तुम्ही दाबून धरलं तर तुम्ही तुमच्या मित्राशी चालता चालता सायकलवरनं फिरू शकतात, की ज्याचं तुम्ही पॅडल मारत नाही आहे, फक्त 6 km/hच्या ह्याच्याने बाईक जाते आहे. या बाईकला समोर डिस्क ब्रेक दिली आहे, त्याचं ब्रेकिंग चांगलं आहे बऱ्यापैकी. आणि मागे नॉर्मल ब्रेक्स आहेत, आपल्या सायकलसारखे असतात तसे. ही इलेक्ट्रिक मोटर आहे इकडं. इट कम्स विथ अ फिटेड साईड स्टँड. आणि इथं तुमची बॅटरी हाऊस होते. आणि दिस इज युअर चार्जर. इट इज अ लॅपटॉप चार्जर जे तुम्ही कनेक्ट करू शकतात. या पॅडलिंगच्या ह्याच्यात तुम्हाला इथं इलेक्ट्रिकल सेन्सर्स दिलेत आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही हे करू शकतात. जेव्हा पॅडलिंग करतात सो इट्स सेन्सेस द स्पीड आणि त्याच्याप्रमाणे स्पीड तुमचा रेकग्नाईज होतो बाईकला आणि इट गिव्ज अ पुश वाईल यू राईड द बाईक. ह्याच्यात गिअर व्हेरियंट्स पण येतात. तर ते अंदाजे एक 5,000 रुपयांनी महाग आहे प्रत्येकी. तर आय टूक द सिंगल स्पीड बिकॉज माझ्या मताप्रमाणे मला असं वाटलं की गिअर म्हणजे इलेक्ट्रिक मोटर विल ओव्हरराईड द गिअर, त्यामुळे तसा गिअरचा मला फारसा उपयोग नाही. मी ही झाले तर 2 महिने वापरतो आहे. रोज मी जी ॲक्टिवा वापरतो त्याच्याऐवजी मी सायकल वापरतो आणि इट इज प्रिटी गुड. चांगली ई बाईक आहे. जनरली तुम्ही अंदाजे एक गिअरवाली बाईक घ्यायला गेला तर ती अंदाजे एक 10,000 ते 15,000 रुपयाला असते. पण इफ यू कॅन अफोर्ड इट, मी ही 25ला घेतली होती. त्याच्यात इझफायर म्हणून मॉडेल आहे. तिच्यात फरक म्हणजे बघायला गेलं तर ते टायर साईज, दिस इज अ माउंटन बाईकचे टायर्स आहेत जाड. तसंच इझफायरमध्ये हायब्रिड टायर्स येतात. इट गोज मोर ऑन ऑफ रोड आणि रोड पण, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आय जस्ट लाईक दिस बाईक. ह्याच्यात 2 कलर येतात, एक ब्लू येतो आणि ग्रे येतो, जो माझ्याकडे ग्रे आहे. रिसेंटली ह्याच्यातले हे जे रिफ्लेक्टर्स आहेत हे फिटेड आहेत. एक पुढे पण आहे आणि एक मागे पण आहे. आणि हे जे मडगार्ड्स आहेत आणि चेन लॉक आहे आणि बेल, हे मी आउटसाईड लावून घेतल्यानंतर बाईकला. ॲमेझॉनवरती पण बघू, तुम्ही सर्च करू शकतात, व्हरायटी आहे त्याच्यात. अजून काही काही ॲक्सेसरीज जसं काय बॅग टू कॅरी अ मोबाईल किंवा LED लाईट किंवा अजून इलेक्ट्रॉनिक बेल्स पण वगैरे मिळतात, विच यू कॅन चार्ज ऑन USB Type-C आणि तुम्ही फिट करू शकता बाईकला. अंदाज एक 25 ते 30 किलोमीटर रेंज आहे ॲज पर द हिरो. पण तसं मला आठवड्यातून एकदा चार्जिंग करायला लागतं. मी तशी रोज अंदाजे 3 ते 4 किलोमीटर वापरत असेल बाईक. आणि जस्ट ऑन संडेज आणि कधी कधी वीकडेजला
आय राईड द बाईक फॉर अराउंड 15-20 किलोमीटर्स जस्ट ॲज अन एक्सरसाइज. आणि तुम्ही इथं समोर एक हिरोचा दिवा पण येतो, दॅट इज अराउंड 1500 रुपीज. इकडनं जे इलेक्ट्रिक हे आहे इकडनं तुम्ही तो दिवा पण बसू शकतात, कारण ते तुमच्यावरती आहे, तुम्ही कुठला हे बसू शकतात. आणि इट्स अ गुड, इथं क्लॅम्प लॉक आहे त्याच्याने तुम्ही सीट ॲडजस्ट करू शकतात. आणि इट्स अ प्रिटी गुड बाईक. मी झाले तर 2 महिने यूज करत आहे. रिसेंटली हिरोनी हे जे इसेन्शिया बाईक्स आणि जे मॉडेल्स आहेत हे रिप्लेस केलेत वेगळ्या वेगळ्या नावाने. इट कम्स इन 2020 त्यांच्या नवीन वर्षातले ह्या नवीन बाईक्स आहेत इन अ नेम ऑफ C3, C5, C8. तर जी C3 बाईक आहे ती ह्याच्यात अजून एक व्हेरियंट्स येतात खालचे, वेअर हा जो हॉरिझॉन्टल बार आहे हा अजून थोडासा लो आहे. दॅट इज अ C3 बाईक. ही दिस करस्पॉन्ड्स टू C5 बाईक. प्राईस बघायला गेलं तर आता ती 5000 रुपयांनी वाढलेली आहे नॉन गिअरचीच. आणि त्याच्यात एक नवीन जी C8 आहे दॅट इज करस्पॉन्ड्स टू द टाऊन मास्टर विच आर अराउंड 32,000 रुपीज. जे नवीन आलेत आहे दॅट इज अ C3 आणि C5 आहे. तुम्ही अजून बाकीच्या व्हिडिओजमध्ये पण पाहू शकतात त्यांचे कम्पॅरिझन्स. C3 आणि C5 मध्ये फरक असा आहे की त्याला काहीतरी ब्लूटूथ कनेक्टेड ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी काहीतरी RFID लॉक सिस्टीम दिलेली आहे. आय हॅव नॉट सीन दीज बाईक्स कारण ते रिसेंटली आत्ता आलेले आहेत. आणि ब्लूटूथ कनेक्टेड ॲक्टिव्हिटी बघायला गेला तर तुम्ही बाकीचे अँड्रॉइड प्ले स्टोअरवरती जे ॲप्स असतात, फॉर एक्झाम्पल स्ट्रावा वगैरे, त्याच्यात पण तुम्हाला GPS लोकेशन आणि हे वगैरे येऊन जातं. त्यामुळे तसं 5000 रुपये वाचवायचे असेल तर दिस इज ऑल्सो व्हेरियंट. आता ह्या बाईक्स मिळतात की नाही मला आय हॅव नो आयडिया राईट नाव. आय हॅव नॉट रिसेंटली कॉन्टॅक्टेड विथ द डीलर अँड डोंट हॅव सच आयडियाज राईट नाव. बट इट्स अ प्रिटी गुड बाईक, इट्स अ गुड परचेस. तर तुम्ही नक्कीच समजा ई बाईक्स किंवा हे पाहत असाल तर दिस इज अ गुड बाय फ्रॉम हिरो. बाकीचे पण काही काही ब्रँड्स आहेत फेलिडे आणि वगैरे मी भरपूर बघितले, कारण जस्ट फॉर मला कंपनी नेम सेक म्हणून मला हिरो चांगली वाटली म्हणून मी ही घेतली. तर यू मे शुअरली सी अँड परचेस दिस बाईक. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज like the video if you like it too much, and also share your comments, and if you have any questions please ask in the comment section. I will surely answer them. Thank you. Bye.